छानपैकी आता तयार झाली आणि तुम्हाला आज माझं बेडरूम दाखवते. काल रात्री थोडंसं काम होतं, काम केलं शिलाई मशीनचं वगैरे, पिकोफॉल ब्लाऊज शिवायचं ते शिवलं आहे. आणि तुम्हाला माझं बेडरूमचं हॉलचं तर आहेच आहे. आणि तुम्हाला मी बेडरूमचं दाखवते आणि हॉलचं तुम्हाला नंतर दाखवते. पहिले बेडरूमचं दाखवते की माझ्या बेडरूमची हालत काय झाली म्हणजे. बघा पसारा, रात्री मी शिलाई केली, हे सगळं असंच ठेवलं आहे हे बघा. आणि रात्री हे 2 पिको फॉल केलेत आणि सकाळ उठून हा शिलाई केली. आणि हे अवतार बघा. तर माझ्या कार्तिकने एक ड्रेस काढण्यासाठी केवढं सगळं कपडे बाहेर कपाटातलं काढले. कशासाठी तुम्हाला दाखवते. आणि हे बघा, तुम्हाला मी इथून बाहेर निघते बघा, तिथं कार्तिक खेळतोय, तुम्हाला जवळून जाणतं. कपडे घालण्यासाठी एवढे सगळे कपडे त्यांनी काढले. कार्तिक बघा समोर खेळतोय, पोरं पण खेळायला लागलेत. आणि इकडचं वातावरण बघा कसं आहे आजचं. साफसफाई करायचं का माझा आवडीचा विषय का माझ्याच नशिबाला आहे ते मला माहीत नाही. मी जेवढं क्लीन करते तेवढं साफसफाई करायला परत रिपीट येते. आता मी काल साफसफाई करून सगळं व्यवस्थित ठेवून शिलाई केली आणि सकाळपर्यंत हे सगळं असा पसारा. कसं वाटतं हे बघा. काय तुम्हाला सांगू, सगळं माझं तसंच आहे. लोक मला विचारतात आहे, तुला काय साफसफाई करायची आवड आहे का तुम्हाला, किंवा प्रत्येक वेळी तुम्ही साफसफाईच करता. कारण की केली आणि उद्या फक्त व्यवस्थित ठेवा म्हटलं तर रोजच्या रोज आहेच, माझ्या नशिबालाच आहेच माझ्या साफसफाई. आणि काय असं वाटतंय मला, असं वाटतं की लोकांच्या घरात जेवढी साफसफाई नसेल दिवसभरात रोज, तर तेवढं माझ्या घरात आहे. मेन म्हणजे लोकांच्या घरात कसं असेल, सकाळी उठायचं, स्वयंपाक करायचा, नाश्ता करायचा, पोरांना शाळेत सोडायचं आणि थोडं इकडे तिकडे झाडू बिडू मारायचं, आवरावरी करायचं आणि कपडे भांडी लादी, एवढं झालं की त्यांचा विषय 12च्या आत संपते. माझा दिवस सरत नाही, पण काम काही सरत नाही, असं होतंय. दिवस कमी पडतो काम करण्यासाठी, मला दिवसच कमी पडतोय. मला प्रत्येक वेळी तसं वाटतं की काय करून काय नाही, काय मला काही कळत नाही. आता बघा, रात्री सगळं करून झोपली. अर्धनिमा कटिंग आणि शिलाई मशीन पिकोफॉल वगैरे करायला रात्रीचे मला 12 वाजले. मी रात्री 12 वाजता झोपली. आता काय कार्तिकची शाळा नाही म्हणून मी थोडंसं लेट झोपते किंवा लेट उठते. आता उद्यापासून सोमवार आहे, उद्यापासून शाळा सुरू झाली की मग सकाळी लवकर उठावं लागतंय. आणि तेवढं केलं आणि झोपली. आणि सकाळी उठून बघते तर हे पसारा वेगळाच आणि दुसरं मी काढलेला पसारा वेगळा. आता काय करायचं, आता पोरगा आहे म्हटलं तर मी काढून द्यावं म्हटलं तर ते त्याच्या मर्जीनेच घालतोय. त्याच्यासाठी बसून आता उरकायचं. पहिले कपाट उरकून घेते, त्याच्यानंतर मग शिलाई मशीन करते. आणि हे सगळे पीस कटलेत, हे सगळे डब्यात भरून ठेवते. तुम्हाला एक एक दाखवते तुम्हाला मी कशी करते. अगोदर आहे ना, मी पहिले कपाट करून घेते आणि सगळं आवरून घेते, मग झाडू मारते. आणि आता हे जात म्हटलं झाडू म्हटलं तर कोपरा कोपरा काढावंच लागते. पहिले आवरून घेते, सगळं व्यवस्थित टाप टीप ठेवते, झाडू मारते, मग हॉलचं दाखवते तुम्हाला. हॉलचं दाखवते. हे असं का ठेवलंय, मला बेडशीट चेंज करायचं आहे. आणि कार्तिकच्या वया पुस्तकं रात्री आणले, त्यांनी 4 वेळा काढतो, 4 वेळा घालतो, 4 वेळा काढतो, 4 वेळा घालतो, तसं करते. आणि आता काय त्याच्या उद्यापासून शाळा सुरू व्हायला म्हटलं तर हे सगळं बाहेर काढून ठेवलं. बेडच्या आत ठेवलेलं मी थैलीत, तर घाण नाही व्हायला पाहिजे. मग बाहेर ठेवलं तर त्यांचे चालूच असतात, ते म्हणून आज काढलंय. त्याच्या पप्पांनी सांगून गेले की सगळं व्यवस्थित काढून ठेव आणि काय विसरायला नको म्हणून. आणि आता ह्याच्यात पुस्तकं वगैरे सगळं भरून ठेवते. आणि मेन म्हणजे मी असं का ठेवलंय तुम्हाला सांगते उचलून, कारण की मला आज बेडशीट चेंज करायचे आहेत, बेड आवरायचं आहे, हे सगळं आवरायचं आहे. आणि माझं हे सूटचं स्टँड थोडंसं बिघडलं म्हणजे तुटलंय थोडंसं, त्याच्यात ॲडजस्ट करायला लागले. आणि हे सगळं आवरायचं. आता ते जे कपडे काढले ते बघा त्यांनीच कसं ठेवलं आहे, हे सगळं त्यांनीच ठेवलं आहे. आता हे सगळं मला आवरायचं आहे. त्याच्या अगोदर आहे ना, पहिले मी बेडरूमचं आवरते, मग हॉलचं आवरते. कारण की मी बेडरूमपासून म्हणजे कसं असतं माहिती आहे का, बाथरूम आहे, हे सगळं आवरून झाल्यानंतर सगळं पुसून घेते. आणि हॉलचं पुसून डायरेक्ट असं किचनमध्ये जाते. हे बघा तुम्हाला खाली दाखवते आज आवरायचे. तर मी एक एक आवरते, नाहीतर माझं काय डोकं चालणारच नाही. मला कसं वाटतंय, शांत व्यवस्थित टापटीप मला लागतंय त्याच्यासाठी. आणि आता कसं, आता शिलाई मशीन आहे म्हटलं, थोडंफार शिलाई मशीनचं काम आहे म्हटलं तर थोडंफार चिंध्या बिंद्या इथं होणार किंवा घाण होणारच आहे. तर त्याला किती वेळा सांगते की एकच कपडे काढत तर ढीगभर कपडे काढतात ते, आणि वरतून ते सुकलेले कपडे पण त्याच्यात टाकायचे.
आणि अजून मला कपडे धुवायचे, बेडशीट आता चेंज केलं, हे भिजत ठेवायचे. आता भरपूर आज काम आहे मला, कारण की परत सोमवारपासून शाळा सुरू झाल्या की मग माझं रुटीन एकदम बिझी तर बिझीच होणार आहे. कारण की आता एवढा दिवस शाळा सुरू नव्हती, काय वाटत नाही, तर आम्ही दिले होते दोघं पण मायलेक. आता काय सर कार्तिकची शाळा सुरू नाही, मी आणि कार्तिकच आहे, तर आता थोडंसं दिले आहे. आज रविवार आहे तर म्हणून मी डोकं धुतले. तर मी कसं करते ते लावते, चिपचिप लावते. तुम्हाला सांगितलं की केस पण गळतात आणि आतमध्ये लय पांढरे झालेत माझे. त्याच्यासाठी मी काय करते की तेल लावते, 2-2 3-3 दिवस ठेवते आणि त्याच्यानंतर मग डोकं धुते. मी फक्त बुधवार आणि रविवारचं डोकं धुते, बाकीचे दिवस धुवत नाही. किती पण अर्जंट असलं तरी धुवत नाही. तर किती पण अर्जंट असलं ना मी डोकं धुवत नाही. मी फक्त रविवारचं आणि मंगळवारचं धुते, सॉरी बुधवारचं धुते. हा बुधवारी धुते कारण की स्वामी समर्थांचा वार असतो, तर गुरुवारी मी बुधवारी डोकं धुते, गुरुवारी अजिबात डोकं धुवत नाही. लादी पण पुसत नाही. डोकं काय गुरुवारी धुवायचं नाही, कारण की आपलं गुरुबळ आहे ना ते डिले होऊन जाते, स्ट्रॉंग होत नाही म्हणतात ते. त्याच्यासाठी गुरुवारचं डोकं धुवत नाही मी. फक्त गुरुवारचं सोडलं तर आणि बुधवारी धुते आणि रविवारी आणि अमावस्या पौर्णिमाला मी तर डोकं धुवत नाही. तुम्ही आणि एकादशीला पण मी धुवत नाही. एकादशी असले त्याच्या अगोदर धुते मी. शक्यतो मी धुवत नाही, म्हणून मी एकादशी पौर्णिमा अमावस्याला धुवत नाही, त्याच्या अगोदर धुवून ठेवते. आणि संकष्ट चतुर्थी असलं ना त्या दिवशी मी धुते. आता समजा आज संकष्टी चतुर्थी असली तर मी आज डोकं धुते आणि माझा उपवास असतो गणपती बाप्पाचा तेव्हाच. तर आता अंगारकी चतुर्थी केली, अजून तुम्हाला सांगते मी संकष्टी चतुर्थी मला करायची आहे. हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि मला माफ करा, व्हिडिओ आहे ना मागं पुढे झालाय, तर तो व्हिडिओ पुढे यायचं सोडून आधीमध्ये झालं. थोडंसं मला एडिट करायला वेळ भेटला नाही आणि अपलोड करायला पण वेळ भेटला नाही, म्हणून मागं पुढे झालंय, समजून घ्या. आणि कार्तिकचं काढलेले हे सगळं आहे ना उरकून घेते कपडे. तर ती जीन्स आहे ना धुवायला ठेवलेली ना, ते कोणी तर तिथं टाकलं वाटतं. कार्तिक नाही तर कार्तिकच्या पप्पांनी टाकलं असेल, दुसरं कोण असणार आहे, तर दोघांनीच असतं ते. तर आता ते धुवायला टाकलं आणि बाकीचे सगळे कपडे आहे ना घडी मारून ठेवते. तर मी रात्री काढून ठेवले, ते कपाटात घडी मारायला मला वेळ नाही भेटला, म्हणून तसं तिथं ठेवले आणि थोडंसं. आणि बाकीच्या कपाटातून आमच्या कार्तिकने काढले, असं केलं त्याने. थोडं धुतलेलं ठेवलेलं तिथं, मिळवले सकाळी उठले की घडी मारून ठेवायला, आणि बाकीचं कार्तिकने आमचं काढून ठेवलं आहे असो. आणि हे कपाट आहे ना सगळं उरकून घेते, त्याच्यानंतर स्वच्छ असं झाडू मारून घेते, मग बाहेरचं पण उरकून घेते. मला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि असं सपोर्ट करा. आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येत जाईल, जसं डेली ब्लॉगचे माझी डेलीची रुटीन वगैरे, रेसिपी, सणासुदीचे, देवपूजा वगैरे, हे सगळं तुम्हाला येत जाईल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या घरात ना देवघरात ना स्वामींची मूर्ती आहे, तर गुरुवारची पूजा असेल, देवपूजा, डेली रुटीन सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, माझी रेसिपी वगैरे. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते, साधी सिंपल बनवते मी, आणि जास्त मसाले वगैरे काय, जेवढे माझ्याकडे बेसिक मसाले असतात तेवढंच वापरते. माझी रेसिपी, डेली ब्लॉग, डेली रुटीन किंवा देवपूजा वगैरे तुम्हाला कसं वाटते मला नक्की ते कमेंटमध्ये सांगा. आणि कपडे घडी मारताना लगेच पाऊस आला, तुम्हाला मी दाखवते, हे बघा. म्हणून पटकन आले, तर कार्तिकला म्हटले की पाऊस यायला लागले बाबा, चल घरात. तर हे बघा पाऊस यायला लागले, अचानकच पाऊस पडला. वातावरण ढगाळ झालेलं तुम्हाला मगाशीच दाखवलंय आणि अचानकच पाऊस पडला, हे बघा. आणि आता हे काय खरं नाही, आता गॅलरीत आमच्या फुल पाणीच पाणी होणार आहे. आणि स्लायडिंगचे काच आहे म्हटलं तर शक्यतो कमी का जास्त एवढं मला माहीत नाही. आता पहिल्यांदा आम्ही ह्या घरात राहायला आलो, तर पाऊस आता जोरात आले की आतमध्ये येणार का नाही ते बघायला पाहिजे. आता आता मी पाऊस एन्जॉय करते. सगळ्यांना श्री स्वामी.